लसणीबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे. लसूण हा भारतीय स्वयंपाकातील एक अविभाज्य घटक आहे. चव वाढवण्यासोबतच याचे अनेक औषधी फायदे देखील आहेत. लसणाचे आरोग्यदायी फायदे. हृदयविकारासाठी गुणकारी. लसूण रक्तातील कोलेस्ट्रॉलरासाठी गुणकारी. लसूण रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तदाब नियंत्रण. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी लसूण खाणे फायदेशीर ठरते. रोगप्रतिकार शक्ती वाढवते. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे सर्दी खोकल्यापासून संरक्षण करतात. पचन सुधारते. लसणामुळे अन्नाचे पचन नीट होते आणि गॅसची समस्या कमी होते. रक्तातील साखर. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास लसूण मदत करतो. वापरण्याचे काही प्रकार. कच्चा लसूण. सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी सर्वात उत्तम मानले जाते. फोडणीत वापर. भाज्या, वरण आणि आमटीला चव देण्यासाठी लसणाची फोडणी दिली जाते. लसूण चटणी. महाराष्ट्रात लसणाची सुकी चटणी, शेंगदाणे आणि खोबरे घालून खूप प्रसिद्ध आहे. महत्वाची टीप. लसूण उष्ण असतो, त्यामुळे उन्हाळ्यात किंवा शरीरात उष्णता जास्त असल्यास याचे अतिसेवन टाळावे. ज्यांना शस्त्रक्रिया करायची आहे त्यांनी लसूण खाणे काही दिवस आधी बंद करावे, कारण तो रक्त पातळ करण्याचे काम करतो. लसणाबद्दल आणखी काही रंजक आणि उपयुक्त गोष्टी खालीलप्रमाणे आहेत. लसणाचे विविध प्रकार. भारतात प्रामुख्याने 2 प्रकारचे लसूण आढळतात. साधा लसूण, जो आपण रोजच्या जेवणात वापरतो. यात अनेक छोट्या पाकळ्या असतात. एक पाकळी लसूण, काश्मीरी गार्लिक. हा लसूण आकाराने छोटा असतो आणि यात फक्त एकच पाकळी असते. हा औषधीदृष्ट्या अत्यंत शक्तिशाली मानला जातो. स्वयंपाकात लसणाची जादू. लसणाचा वापर करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी. लसूण जितका जास्त बारीक कापला किंवा ठेचला जातो, तितका त्याचा स्वाद आणि गुणधर्म वाढतात. लसूण तेल. हृदयविकार किंवा सांधेदुखीवर मालिश करण्यासाठी लसूण टाकून कढवलेले तेल वापरता. साठवणूक. लसूण नेहमी कोरड्या आणि हवेशीर जागी ठेवावा. तो प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्यास लवकर सरतो. काही घरगुती उपाय. दाढ दुखत असल्यास लसणाची एक पाकळी ठेचून ती दुखणाऱ्या दाढेखाली धरल्यास आराम मिळतो. कानदुखी. मोहरीच्या तेलात लसूण गरम करून ते कोमट तेल कानात टाकल्यास वैद्यकीय सल्ल्याने कान दुखणे थांबते. त्वचेसाठी. मुरूम ॲक्ने घालवण्यासाठी लसणाचा रस लावतात. पण लसूण थेट त्वचेवर लावताना काळजी घ्यावी, कारण तो तीव्र असतो आणि त्वचा जळू शकते. इतिहास आणि रंजक तथ्य. प्राचीन काळात इजिप्तमध्ये पिरॅमिड बांधणाऱ्या मजुरांना ताकद मिळावी म्हणून लसूण खायला दिला जात असे. युद्धकाळात जखमा निर्जंतुक करण्यासाठी लसणाच्या रसाचा वापर अँटीसेप्टिक म्हणून केला जात असे. लसणाबद्दल आणखी काही तांत्रिक आणि व्यावहारिक माहिती जी तुम्हाला फायदेशीर ठरेल. 1. ॲलिसिन. लसणातील मुख्य घटक. लसणामध्ये ॲलिसिन नावाचे एक सल्फरयुक्त संयुग असते. जेव्हा आपण लसूण कापतो किंवा ठेचतो, तेव्हाच हे घटक सक्रिय होतात. लसणाचा उग्र वास आणि त्याचे सर्व औषधी गुणधर्म याच घटकामुळे असतात. टीप. लसूण फोडणीत टाकण्यापूर्वी तो ठेचून 5 ते 10 मिनिटे बाजूला ठेवावा, ज्यामुळे त्यातील पोषक तत्वे पूर्णपणे सक्रिय होतात. 2. सौंदर्य आणि केसांसाठी वापर. केस गळती. लसणाचा रस डोक्याच्या त्वचेवर लावल्याने रक्ताभिसरण वाढते आणि केस गळणे कमी होण्यास मदत होते. नखांचे आरोग्य. ज्यांची नखे वारंवार तुटतात त्यांनी नखांवर लसणाची पाकळी घासल्यास नखे मजबूत आणि चमकदार होतात. 3. बागेसाठी कीटकनाशक. जर तुमच्या घरातील झाडांना कीड लागली असेल तर लसूण एक उत्तम नैसर्गिक कीटकनाशक आहे. कसे बनवाल? लसूण आणि पाणी एकत्र वाटून त्याचे द्रावण स्प्रे बाटलीत भरा आणि झाडांवर फवारा. यामुळे मावा किंवा इतर कीड मरते. 4. लसूण सोलण्याची सोपी पद्धत. लसूण सोलणे हे कंटाळवाणे काम वाटते, पण या 2 पद्धती वापरून तुम्ही ते सोपे करू शकता. गरम पाणी. लसणाच्या पाकळ्या 10 ते 15 मिनिटे
कोमट पाण्यात भिजवून ठेवा. साल आपोआप सुटते. बरणीची पद्धत. लसणाचे कांदे एका बंद बरणीत घालून जोरात हलवा. साल सहज वेगळी होईल. 5. लसणाचा वास घालवण्यासाठी उपाय. लसूण खाल्ल्यानंतर तोंडातून येणारा वास घालवण्यासाठी दूध प्या. दूध लसणातील सल्फरचा प्रभाव कमी करते. सफरचंद किंवा पुदिना. लसूण खाल्ल्यानंतर सफरचंद खाल्ल्याने किंवा पुदिन्याची पाने चघळल्याने वास जातो. स्टेनलेस स्टील. हात धुताना स्टेनलेस स्टीलच्या भांड्यावर हात घासल्यास हाताला येणारा लसणाचा वास निघून जातो. 6. आयुर्वेद काय सांगतो. आयुर्वेदानुसार लसूण हा तमोगुणी मानला जातो. तो उष्ण आणि तीक्ष्ण आहे. कफ आणि वात दोष कमी करण्यासाठी लसूण अत्यंत प्रभावी आहे. मात्र पित्त प्रकृती असलेल्या लोकांनी तो जपून खावा. लसणाबद्दल आणखी काही विशेष आणि महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. वजन कमी करण्यासाठी मदत. लसूण शरीरातील थर्मोजेनेसिस उष्णता निर्माण करण्याची प्रक्रिया वाढवतो, ज्यामुळे चयापचय मेटाबॉलिझम वेगवान होतो आणि कॅलरीज जाळण्यास मदत होते. सकाळी कोमट पाण्यात लसूण आणि मध घालून घेतल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. 2. हाडांचे आरोग्य. वाढत्या वयानुसार महिलांमध्ये हाडांची झीज ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता असते. लसणामुळे शरीरातील इस्ट्रोजेन या संप्रेरकाची पातळी वाढण्यास मदत होते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. 3. लसूण साठवण्याच्या खास पद्धती. जर तुमच्याकडे खूप लसूण असेल आणि तो खराब होऊ नये असे वाटत असेल तर लसूण आले पेस्ट. लसूण आणि आले एकत्र वाटून त्यात थोडे मीठ आणि तेल घालून फ्रीजमध्ये ठेवल्यास ती अनेक महिने टिकते. व्हिनेगरमध्ये साठवणूक. लसणाच्या पाकळ्या सोलून व्हिनेगरच्या बाटलीत भरून ठेवल्यास त्या खराब होत नाहीत आणि त्याला एक वेगळी चव येते. 4. अतिसेवनाचे तोटे साईड इफेक्ट्स. लसूण गुणकारी असला तरी तो अतिप्रमाणात खाल्ल्यास काही समस्या उद्भवू शकतात. छातीत जळजळ. जास्त लसूण खाल्ल्याने पित्त वाढून छातीत किंवा पोटात जळजळ होऊ शकते. यकृतावर ताण. जास्त कच्चा लसूण यकृतासाठी लिव्हर हानिकारक ठरू शकतो. तोंडचा आणि शरीराचा वास. जास्त लसूण खाणाऱ्यांच्या घामालाही लसणाचा वास येऊ शकतो. लसणाबद्दल एक रंजक गोष्ट मायथॉलॉजी आणि हिस्ट्री. नाव आणि उगम. लसणाचे शास्त्रीय नाव ॲलियम सातिवम असे आहे. याचा उगम मध्य आशियात झाला असून 5000 वर्षांहून अधिक काळ मानव याचा वापर करत आहे. लोककथा. अनेक पाश्चात्य लोककथांमध्ये असे मानले जायचे की लसूण जवळ ठेवल्याने व्हॅम्पायर्स किंवा वाईट शक्ती दूर राहतात. जरी हे अंधश्रद्धेचे भाग असले तरी त्यामागे लसणाचा उग्रवास हेच कारण असावे. लसणाबद्दल आणखी काही प्रगत आणि महत्त्वाची माहिती जी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. 1. भाजलेला लसूण. जर तुम्हाला कच्च्या लसणाचा उग्रपणा सहन होत नसेल तर लसूण भाजून खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. फायदा. लसूण भाजल्यामुळे त्यातील उग्रपणा कमी होतो आणि त्याला एक गोडसर मलईदार चव येते. उपयोग. भाजलेला लसूण ब्रेडवर लावून किंवा सूपमध्ये घालून खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील जळजळ कमी होते. 2. लसूण आणि मध हे एक नैसर्गिक अँटीबायोटिक मानले जाते. कसे तयार करावे. लसणाच्या पाकळ्या ठेसून त्या मधाच्या बाटलीत काही दिवस भिजत ठेवा. फायदा. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात रोज सकाळी यातील एक पाकळी खाल्ल्याने घशाचे इन्फेक्शन, सर्दी आणि फ्लूपासून कायमचा बचाव होतो. 3. खेळाडूंसाठी फायदेशीर. प्राचीन ग्रीसमध्ये ऑलिम्पिक खेळाडूंची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांना लसूण दिला जात असे. आधुनिक विज्ञानानुसार लसूण रक्ताभिसरण सुधारतो आणि हृदयावरील ताण कमी करतो, ज्यामुळे शारीरिक श्रम करण्याची क्षमता वाढते. 4. जमिनीत लागवड करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी. जर तुम्हाला घरी लसूण लावायचा असेल तर वेळ. लसूण प्रामुख्याने हिवाळी पीक आहे. पद्धत. लसणाच्या मोठ्या पाकळ्या निवडून त्या जमिनीत 2 ते 3 इंच खोल पेराव्यात. खत. लसणाला सल्फरयुक्त खतांची जास्त गरज असते, ज्यामुळे त्याचा दर्जा सुधारतो. 5. लसणाचे 5 रस. आयुर्वेदानुसार लसणामध्ये 6 पैकी 5 रस असतात. मधुर, लवण, कटू, तिक्त आणि कषाय.
केवळ आम्लरस यात नसतो. यामुळेच लसणाला आयुर्वेदात रसोन असे म्हटले जाते. 6. स्वयंपाकातील एक महत्त्वाची टीप. द 10 मिनिट रूल. लसूण कापल्यानंतर लगेच गरम तेलात टाकू नका. तो कापून किंवा ठेचून 10 मिनिटे बाहेर हवेत ठेवा. यामुळे त्यातील ॲलिनेज नावाचे एन्झाईम ॲलिसिन तयार करते, जे कॅन्सरसारख्या आजारांशी लढण्यास मदत करते. उच्च तापमानामुळे हे एन्झाईम नष्ट होते. म्हणून आधीच 10 मिनिटे ठेचून ठेवलेला लसूण जास्त आरोग्यदायी असतो. लसणाबद्दल आणखी काही विशेष आणि सूक्ष्म गोष्टी खालीलप्रमाणे आहेत. 1. काळा लसूण, ब्लॅक गार्लिक. हा लसणाचा एक विशेष प्रकार आहे, जो गेल्या काही वर्षात खूप प्रसिद्ध झाला आहे. कसा बनतो? हा नैसर्गिक लसूणच असतो, पण त्याला ठराविक तापमान आणि आर्द्रतेमध्ये अनेक आठवडे फर्मेट केले जाते. चव आणि गुणधर्म. याचा रंग काळा असतो आणि चव गोडसर आंबट असते. यामध्ये पांढऱ्या लसणापेक्षा दुप्पट अँटीऑक्सिडंट्स असतात. 2. लसणाचे फूल आणि दांडे. लसणाचे रोप वाढताना त्याला वरच्या बाजूला हिरवे, लांब आणि वरणदार दांडे येतात. वापर. अनेक ठिकाणी या हिरव्या दांड्यांची भाजी किंवा चटणी केली जाते. याची चव लसणासारखीच पण थोडी सौम्य असते. 3. जड धातूंच्या विळख्यातून सुटका. विज्ञानानं असे सिद्ध केले आहे की लसणामध्ये असलेले सल्फर घटक शरीरातील जड धातूंची विषबाधा कमी करण्यास मदत करतात. ज्या लोकांचा कामाच्या ठिकाणी धातूंशी संबंध येतो, त्यांच्यासाठी लसूण खाणे सुरक्षा कवच ठरू शकते. 4. लसूण आणि मेंदूचे आरोग्य. लसणामधील अँटीऑक्सिडंट्स मेंदूतील पेशींचे नुकसान टाळतात. यामुळे वाढत्या वयात होणारे अल्झायमर आणि डिमेन्शिया यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. 5. घरामध्ये नैसर्गिक हवा शुद्धीकरण. जुनी लोक म्हणतात की घरात लसूण लटकवून ठेवल्याने हवा शुद्ध राहते. जरी हे पूर्णपणे सिद्ध झाले नसले, तरी लसणातील बाष्पशील तेल हवेतील काही सूक्ष्म जीवाणूंना नष्ट करण्याची क्षमता ठेवतात. 6. काही शास्त्रीय तथ्ये. सर्वात मोठा उत्पादक चीन हा जगातील सर्वात जास्त लसूण उत्पादन करणारा देश आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. कुटुंब. लसूण हा तांत्रिकदृष्ट्या लिली कुटुंबातील आहे. कांदा आणि लीक हे लसणाचे जवळचे नातेवाईक आहेत. 7. लसूण खाण्याची योग्य पद्धत. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलसाठी लसूण खायचा असेल, तर तो कच्चा आणि ठेचलेला खावा. तो गिळण्यापेक्षा चावून खाल्ल्यास त्यातील औषधी घटक रक्तामध्ये लवकर शोषले जातात.